उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ जिल्ह्यामध्ये किटोरी नावाचे एक गाव आहे. या किटोरी गावात गणपत नावाचा व्यक्ती राहत होता. गणपत पाटील याच्याकडे स्वतःची 26 एकर जमीन होती. तो गावातील सर्वात श्रीमंत जमीनदार होता. गणपत याच्याकडे पैसा आणि सत्ता दोन्ही गोष्टी होत्या, पण गणपतला समाजात अजिबात मान सन्मान नव्हता. गणपत नेहमी गरीब लोकांचे शोषण करत असायचा. गणपतने आपल्या शेतात 2 आलिशान खोल्या देखील बांधून ठेवल्या होत्या आणि या आलिशान खोल्यामध्ये नेहमी दारू ठेवलेली असायची. गणपत या खोल्यामध्ये बसून रात्रीच्या वेळी दारू पीत असायचा आणि गावातील सुंदर महिलांसोबत रंगेल रात्र घालवत असायचा. गणपत शेतात जी कोणती सुंदर महिला एकदा गेली तर गणपत पैशाच्या जोरावर त्या महिलेला आपल्या जवळ आणत असायचा आणि आपल्या इच्छा पूर्ण करायचा. गणपत गरीब लोकांना काही पैसे देत असायचा आणि पैसे दिल्यानंतर त्यांच्या घरातील महिलांना आपल्या शेतात बोलवायचा. हेच गणपतचे मुख्य काम होते. आता गणपतच्या कुटुंबात त्याचा एकुलता एक मुलगा होता, ज्याचं नाव विक्रम होतं. पण विक्रमही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू लागला होता. विक्रम हा नेहमी दारू प्यायचा आणि त्याला दारूचे इतके व्यसन लागले होते की तो 1 मिनिटसुद्धा दारूशिवाय राहू शकत नव्हता. विक्रम रोज आपल्या मित्रांसोबत शेतात बसून दारू प्यायचा आणि इतकी जास्त दारू प्यायचा की त्यानंतर तो अनेक दिवस घरीसुद्धा येत नव्हता. पण जेव्हा तो घरी यायचा तेव्हा घरातील लोकांसोबत त्याची सतत भांडणे होत असायची. आता विक्रमच्या घरात त्याची बायको देखील होती, जिचं नाव सोनाली असे होतं. सोनाली ही दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक महिला होती. सोनाली नेहमी घरातील कामकाज करत असायची आणि आपल्या नवऱ्याच्या सर्व वागण्याकडे बिचारी दुर्लक्ष करत असायची. पण नवरा विक्रम मात्र आपल्या बायकोचे एकही शब्द ऐकत नव्हता. तो तिचे बोलणं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. त्यानंतर सोनाली या घरात राहून खूप दुःखी आणि त्रस्त होऊ लागली. तिला एकटेपणाही खूप त्रास होऊ लागला. पण तरीसुद्धा सोनाली खचली नाही. मात्र या कुटुंबात राहत असताना तिचा सासरा गणपत तिच्यासोबत एक मोठं कृत्य करणार होता, ज्याबद्दल सोनालीला काहीच माहीत नव्हतं. अशा प्रकारे काही दिवस निघून गेल्यानंतर 10 मे 2026ची तारीख येते. सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमाराची वेळ असते आणि गणपत आपल्या शेतात निघून जातो. शेतात गेल्यानंतर तो कामकाजामध्ये व्यस्त होतो, पण घरात सोनाली एकटीच राहते. ती आपल्या घरातील कामे करत असते. पण जसा 2 तासाचा वेळ निघून जातो त्याच वेळी सासरा गणपत आपल्या शेतातून घरी परत येतो. जसा तो घरात प्रवेश करतो तसा गणपत पाहतच राहतो. त्याची सून सोनाली कपडे धुत असते. जशी सोनाली कपडे धुत असते तशी गणपतची वाईट नजर आता सोनालीच्या सौंदर्यावर पडते. सोनालीचे रूप आणि सौंदर्य पाहून गणपत आपल्या मनात विचार करू लागतो, त्याची सून सोनाली खूप सुंदर आणि आकर्षक आहे. पण दुसऱ्या क्षणी गणपत हा विचार करू लागतो की तिचा नवरा विक्रम त्या बिचारी सोनालीला काहीच वेळ देत नाही आणि कदाचित विक्रमची बायको सोनाली या घरात एकटेपणा अनुभवत असेल. जेव्हा असे विचार सासरा गणपतच्या मनात येऊ लागतात तेव्हा सासरा गणपत आपल्या मनात एक गोष्ट ठरवून टाकतो की त्याला आता कोणत्याही परिस्थितीत सोनालीला मिळवायचं आहे. आता ज्यावेळी गणपत या सर्व गोष्टी आपल्या मनात विचार करत असतो त्याचवेळी सोनालीची एक शेजारीण, जिचे नाव सविता असते, ती त्यांच्या घरी येते. सविता सोनालीला भेटते आणि सोनाली जवळ बसते. गणपत देखील तिथेच बसतो. त्यानंतर सविता सोनालीला म्हणते, सोनाली, उद्या मी कीर्तनाला जाणार आहे. तुलाही माझ्यासोबत यायचं असेल तर माझ्यासोबत चल. तेव्हा सोनाली म्हणते, मी कीर्तनाला तर जाऊ शकते, पण मला आधी माझ्या सासऱ्यांसोबत बोलावे लागेल. आता जशा या गोष्टी बोलल्या जातात तसा गणपत देखील तिथे बसलेला असतो. तेव्हा गणपत हसत हसत आपल्या सुनेला म्हणतो, सोनाली, तू उद्या नक्की कीर्तनाला जा. कीर्तनाला गेल्याने तुझे मन हलकं होईल आणि तुला तिथे चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. हे ऐकून सोनाली आनंदी होते. सोनाली सविताला म्हणते, सविता, उद्या मी नक्की तुझ्यासोबत कीर्तनाला येईन. आणि अशा प्रकारे गणपत त्याच वेळी सोनालीला म्हणतो, सोनाली, मी माझ्या शेतात जात आहे आणि आज रात्री मी घरी येणार नाही. मी उद्या सकाळीच परत येईल. आणि हे 2-4 शब्द बोलल्यानंतर गणपत पुन्हा आपल्या शेतामध्ये निघून जातो.
शेतात गेल्यानंतर तो पाहतो की त्याचा नौकर रमेश शेतामध्ये काम करत असतो. पण गणपत सर्वात आधी आपल्या आलिशान खोलीचे दार उघडतो. त्या आलिशान खोलीमध्ये दारू ठेवलेली असते. आता गणपत ती दारू उचलतो आणि दारू प्यायला सुरुवात करतो. दारू प्यायला सुरुवात केल्यानंतर गणपत आपला नौकर रमेशला आवाज देतो आणि रमेश देखील धावत धावत त्या खोलीमध्ये येतो, कारण रमेशची सर्वात मोठी कमजोरी दारूच असते. आता ही गोष्ट गणपतला चांगली माहीत असते. रमेश आपल्या मालकाला विचारू लागतो, मालक तुम्ही मला बोलवलं आहे. तेव्हा गणपत म्हणतो, तू माझ्याजवळ बस, मी तुला दारू पाजतो. आता रमेश तिथे बसतो आणि दारू पिऊ लागतो. सोबत गणपत देखील दारू पित राहतो. पण त्याचवेळी रमेश आपल्या मालकाला म्हणू लागतो, जमीनदार साहेब, मला 5,000 रुपयांची गरज आहे. मला माझ्या मुलाची शाळेची फी भरायची आहे. पण त्याचवेळी गणपत आपला नौकर रमेशला म्हणतो, रमेश, मी तुला 5,000 रुपये देखील देईल आणि तुला दारूची एक बाटलीसुद्धा देईल, पण त्यासाठी तुला माझं एक काम करावं लागेल. रमेश विचारू लागतो, मालक मी तुमच्यासाठी काय करू शकतो. तेव्हा गणपत म्हणतो, रमेश, तुझ्या घरी तुझी बायको आहे. तिचं नाव मीनाक्षी आहे. मी तिला अनेक वेळा पाहिलं देखील आहे. ती खूप सुंदर आहे आणि माझी इच्छा आहे की आज रात्री तुझी बायको एकदा माझ्या शेतात यावी आणि माझ्यासोबत तिने काहीतरी वेळ घालवावा. जशा या गोष्टी रमेशला सांगितल्या जातात तसा रमेश आपल्या बालकासमोर शांत बसून राहतो. गणपतला समजतं की नौकर रमेशला ही गोष्ट आवडलेली नाही. पण त्यानंतर गणपत आपला नौकर रमेशला म्हणतो, रमेश, मी तुला 10,000 रुपये देईल आणि दारूच्या 2 बाटल्या देईल, पण तुला तुझ्या बायकोला शेतात पाठवावंच लागेल. आता रमेश तिथे हतबल होतो, कारण रमेशच्या घरी गरिबी असते. मुलांच्या शाळेची फी देखील त्याला भरायची असते आणि घर खर्चासाठी देखील त्याला पैशांची गरज असते. त्यानंतर रमेश त्याच्या सर्व गोष्टी मान्य करतो. तेव्हा गणपत आपल्या खिशातून 10,000 रुपये काढतो आणि रमेशला देतो. तसे दारूच्या 2 बाटल्या देखील त्याला देतो. रमेश हा आनंदी होतो. रमेश ती दारूची बाटली आणि 10,000 रुपये घेऊन त्याच वेळी गावात परत येतो. गावात आल्यानंतर रमेश आपल्या घरी येतो आणि आपली बायको मीनाक्षीला भेटतो. मीनाक्षी त्याला म्हणू लागते, मालकाकडून तुम्हाला 5,000 रुपये मिळाले का, कारण मुलांची शाळेची फी भरायची आहे. त्याच वेळी रमेश म्हणतो, मला मालकाने 5,000 रुपये नाही तर 10,000 रुपये दिले आहेत. पण दुसऱ्या क्षणी रमेश आपली बायको मीनाक्षीला म्हणतो, मीनाक्षी, माझ्या मालकाने आज रात्री तुला शेतात बोलवलं आहे. जशी मीनाक्षी ही गोष्ट ऐकते तशी तिच्या पायाखालची जमीन सरकते. पण दुसऱ्या क्षणी रमेश म्हणू लागतो, जर तू आज रात्र शेतात गेली नाहीस तर उद्या सकाळी गणपत आपल्या घरी येईल आणि हे 10,000 रुपये परत मागेल. तसेच तो मला नोकरीवरून देखील काढून टाकू शकतो. जशा या गोष्टी बायको मीनाक्षी ऐकते तशी ती देखील हतबल होते. मीनाक्षी म्हणते, काही हरकत नाही, मी त्याच्या शेतात जाईल. कारण मीनाक्षीच्या घरात खूप गरिबी असते आणि ती गरिबी दूर करण्यासाठी ती कोणत्याही टोकापर्यंत जाऊ शकत होती. अशा प्रकारे रात्र होते. रात्री साधारण 9:30 वाजण्याची वेळ असते, जेव्हा गणपत आपला नौकर रमेशला फोन करतो आणि म्हणतो, लवकर तुझ्या बायकोला घेऊन माझ्या शेतात ये. त्यानंतर रमेश आपल्या बायको मीनाक्षीला म्हणतो, चल आपण शेतात जाऊ, आता जाणं भागच आहे. अशा प्रकारे रमेश आणि मीनाक्षी दोघेही घराबाहेर पडतात आणि रात्रीच्या वेळी गणपतच्या शेतामध्ये पोहोचतात. गणपत आपल्या शेतातील खोलीत बसून दारू पित असतो आणि जशी त्याची नजर नौकर रमेशची बायको मीनाक्षीच्या सौंदर्यावर पडते तसा गणपत आपल्या मनात विचार करू लागतो की आज माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. अशा प्रकारे गणपत त्या खोलीतून बाहेर येतो. तो रमेश जवळ येतो आणि रमेशला म्हणतो, रमेश, तुला या खोलीच्या बाहेर बसावं लागेल. अशा प्रकारे गणपत मीनाक्षीचा हात धरून तिला खोलीत घेऊन जातो. त्यानंतर तो तिला म्हणतो, या खोलीचा दरवाजा बंद कर. आता मीनाक्षी मजबुरीने त्या खोलीचा दरवाजा बंद करते. त्यानंतर गणपत मीनाक्षीसोबत अयोग्य वर्तन करू लागतो. मीनाक्षी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत राहते, पण तरीही गणपतीचं काही सुद्धा ऐकत नाही. तो तिच्या इच्छेविरुद्ध तिचा गैरफायदा घेत राहतो. गणपत बराच वेळ हे कृत्य करत राहतो आणि जशी त्याची इच्छा पूर्ण होते तसा तो आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी काढतो आणि ती सोन्याची साखळी मीनाक्षीला देतो. तसेच तिला तो म्हणतो, तुला कधीही कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर माझ्याकडे निवांतपणे माग. आता मीनाक्षीला ती सोन्याची साखळी दिली जाते. मीनाक्षी ती साखळी घेते आणि काहीशी शांत होते, पण इथे तिच्या मजबुरीचा फायदा घेतला गेला होता. अशा प्रकारे हा जमीनदार गणपत मीनाक्षीला म्हणतो, आता तू तुझ्या नवऱ्यासोबत घरी जाऊ शकतेस.
त्यानंतर खोलीचं दार उघडलं जातं. मीनाक्षी त्या खोलीतून बाहेर येते आणि मग रमेश आपली बायको मीनाक्षीला घेऊन गावामध्ये परत येतो. पण गणपत हा अतिशय चालाक माणूस असतो. थोड्या वेळानंतर तो पुन्हा आपल्या नौकर रमेशला फोन करतो आणि त्याला म्हणतो, जेव्हा जेव्हा माझं मन होईल तेव्हा तेव्हा तू तुझ्या बायकोला घेऊन माझ्या शेतात येत जा. मी तुला खूप पैसे देईल आणि दारूसुद्धा देईल. आणि अशा प्रकारे फोन कट केला जातो. पण गणपत पुढे भविष्यात जाऊन आपली सून सोनाली सोबत सुद्धा एक मोठं कांड करणार होता, ज्याबद्दल गावातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. अशा प्रकारे संपूर्ण रात्र निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होते. सकाळी साधारण 8:30 वाजण्याची वेळ असते. घरात सोनाली आपलं सर्व काम पूर्ण करते. ती संपूर्ण कुटुंबासाठी जेवण तयार करते. आता सोनालीचा नवरा विक्रम देखील जेवण करून घराबाहेर निघून जातो आणि घरात सोनाली सर्व काम आटोपल्यानंतर आपली शेजारी सविताला फोन करते. ती सविताला म्हणते, सविता लवकर माझ्या घरी ये, त्यानंतर आपल्या कीर्तनाला देखील जायचं आहे. गणपत तिथे बसलेला असतो. तो या सर्व गोष्टी ऐकत असतो. पण आजच्या दिवशीच गणपत एक मोठं कांड करणार होता. अशा प्रकारे सून सोनाली सविताला घरी बोलवते. तेव्हा सविता म्हणते, सोनाली आज मी तुझ्यासोबत कीर्तनाला जाऊ शकणार नाही. माझी आई खूप आजारी आहे. मला तिच्याकडे जावंच लागेल. माझ्या आईचं ऑपरेशन होणार आहे. जेव्हा सविता या गोष्टी सांगते तेव्हा सोनाली म्हणते, काही हरकत नाही, तू तुझ्या आईकडे जा. तुझी आई आजारी आहे. तू तिची सेवा करायला हवी. सविता त्याच वेळी सोनालीच्या घरातून बाहेर पडते आणि आपल्या आईच्या घरी निघून जाते. पण जसा 10 मिनिटाचा वेळ निघून जातो त्याचवेळी गणपत आपल्या सुनेला म्हणू लागतो, सोनाली तुला कीर्तनाला नक्की जायला हवं. कीर्तनाला गेल्यानंतर तुझा वेळही चांगला जाईल आणि तुला तिथे काही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. पण सोनाली म्हणते, मी कोणासोबत जाऊ? माझी एकच शेजारीण होती, तीही तिच्या आईकडे निघून गेली आहे. पण गणपत म्हणतो, काही हरकत नाही, तू माझ्यासोबत मोटरसायकलवर चल. जसं कीर्तन संपेल तसं आपण दोघे लगेच परत घरी येऊ. अशा प्रकारे गणपत कसे बसे सोनालीला तयार करण्यात यशस्वी होतो. सोनाली म्हणते, मी 10 मिनिटात तयार होते. आणि अशा प्रकारे गणपत त्याचवेळी घराबाहेर मोटरसायकल काढतो. पण त्याचवेळी तो घरातून दाढी करण्याचा वस्तारा देखील उचलतो आणि तो आपल्या खिशात ठेवतो. त्यानंतर तो सून सोनालीला म्हणतो, सोनाली लवकर बाहेर ये, आपल्याला कीर्तनाला जायचं आहे. सोनाली तयार होऊन घराबाहेर येते आणि मोटरसायकलवर बसते. सासरा गणपत मोटरसायकल चालू लागतो. पण रस्त्यात तो आपली सून सोनालीसोबत अयोग्य वर्तन करू लागतो. गणपत विचित्र पद्धतीने सोनालीला स्पर्श करू लागतो. पण सुरुवातीला सोनालीला वाटतं की कदाचित तिच्या सासऱ्याचा हात चुकून लागला असेल. मात्र जेव्हा सासरा गणपत वारंवार अशा प्रकारच्या अयोग्य हालचाली करू लागतो तेव्हा सोनालीला समजतं की तिच्या सासऱ्याची नजर तिच्यावर वाईट झाली आहे. पण जसा साधारण 1 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होतो त्याचवेळी गणपत मोटरसायकल थांबवतो. कारण समोर एक निर्जन परिसर आलेला असतो आणि गणपतला याच निर्जन जागेचा फायदा घ्यायचा असतो. गणपत पाहतो की रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊसाची शेती आहे आणि दूरपर्यंत एकही व्यक्ती दिसत नाही. जशी मोटरसायकल थांबवली जाते तशी सोनाली विचारते, बाबा तुम्ही मोटरसायकल का थांबवली? तेव्हा गणपत म्हणतो, बहुतेक मोटरसायकलमधील पेट्रोल संपलं आहे. आणि सोनाली काही समजून घेण्याआधीच गणपत आपल्या खिशातून दाढी करण्याचा वस्तारा बाहेर काढतो आणि तो वस्तारा तो सोनालीच्या गळ्यावर ठेवतो. त्यानंतर सोनालीला तो म्हणतो, सोनाली तुला माझ्यासोबत या ऊसाच्या शेतात यावंच लागेल. तसा वस्तारा तिच्या गळ्यावर ठेवला जातो तशी सोनाली घाबरून जाते. तिला समजते की तिचा सासरा तिच्यासोबत काहीतरी अत्यंत चुकीचं करण्याच्या तयारीत आहे आणि घडणारही तेच असतं. त्यानंतर गणपत आपल्या सुनेला फक्त एकच गोष्ट सांगतो, जर तू माझ्यासोबत शेतात आली नाहीस तर मी तुला जिवंत ठेवणार नाही. आणि अशा प्रकारे सोनाली पूर्णपणे हतबल होते. त्यानंतर गणपत सोनालीला घेऊन ऊसाच्या शेतामध्ये जातो. शेतात गेल्यानंतर गणपतीचा गैरफायदा घेऊ लागतो. गणपतची माणुसकी आणि विवेक दोन्ही संपलेले असतात. तो सोनालीवर अत्याचार करू लागतो. सोनाली त्याच्यासमोर हात जोडत राहते, त्याला विनवण्या करत राहते, पण गणपत काहीच ऐकायला तयार नसतो. तो आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत हे कृत्य करत राहतो आणि जसं त्याचं उद्दिष्ट पूर्ण होतं तसा तो आता सोनालीला धमकावू लागतो. तो तिला घाबरवत म्हणतो, जर तू ही गोष्ट कोणाला सांगितलीस
तर मी तुला जिवंत ठेवणार नाही. गणपत आणखी एक गोष्ट सांगतो. तो म्हणतो, मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावून देईल आणि तुला घराबाहेर काढून टाकेल. जेव्हा अशा प्रकारच्या धमक्या सोनालीला दिल्या जातात तेव्हा ती बिचारी खूप घाबरून जाते. पण तरीसुद्धा गणपत तिला म्हणतो, आता तुला माझ्यासोबत घरी परत यावं लागेल. आणि अशा प्रकारे घाबरलेली सोनाली पुन्हा मोटरसायकलवर बसते. गणपत पुन्हा मोटरसायकल सुरू करतो आणि काही वेळानंतर तो सोनालीला घेऊन गावामध्ये परत येतो. तो देखील घरी पोहोचतो. पण घरी आल्यानंतर सोनाली या घटनेबद्दल कोणासोबत देखील काही बोलत नाही. सोनालीला भीती वाटत असते की तिचा सासरा काहीही करू शकतो. तो तिला इजा पोहोचू शकतो, तसे तो तिचे आयुष्य देखील उद्ध्वस्त करू शकतो. आणि अशा प्रकारे गणपत पुढील काळात सोनालीसोबत याहूनही मोठे कृत्य आणि कांड करणार होता. याबद्दल सोनालीला अजून काहीच माहीत नव्हतं. अशा प्रकारे अनेक दिवस निघून जातात. आता तारीख येते 18 मे 2026. सकाळी साधारणपणे 9 वाजण्याची वेळ झालेली असते. गणपत घरात बसलेला असतो. सोनाली घरातील कामकाज करत असते. त्याचवेळी विक्रम आपल्या वडिलांजवळ येतो आणि तो म्हणतो, बाबा मला 500 रुपयांची गरज आहे. तेव्हा त्याचा बाप गणपत म्हणतो, तुला 500 रुपये हवेत कारण तुला दारू प्यायची असेल. तेव्हा विक्रम म्हणतो, हो मला दारू प्यायची आहे. पण त्या दिवशी गणपत आपल्या मुलाला पैसे देत नाही. त्यामुळे मुलगा विक्रम नाराज होऊन घराबाहेर निघून जातो. आणि जसे 10 मिनिटे जातात तसा गणपत सोनालीला म्हणतो, सोनाली मी शेतात जात आहे आणि आज मी जेवणार देखील नाही. असे म्हणून सासरा गणपत जेवण न करता शेतात निघून जातो. शेतात गेल्यानंतर तो कामामध्ये व्यस्त होतो आणि नोकर रमेश देखील शेतात काम करत असतो. पण गणपतच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू असतं. तो त्याच वेळी आपल्या आलिशान खोलीचे दार उघडतो, खोलीत जातो आणि आत ठेवलेली दारू बाहेर काढतो. गणपत आता दारू प्यायला सुरुवात करतो. जेव्हा त्याला नशा चढते तेव्हा तो पुन्हा आपल्या नौकर रमेशला आवाज देतो आणि रमेशला म्हणतो, माझ्याकडे ये. रमेशही दारू पिण्याच्या आशेने धावत त्याच्याकडे येतो. त्यानंतर गणपत त्याला एक दारूची बाटली देतो आणि म्हणतो, रमेश आजही तुला तुझी बायको मीनाक्षीला माझ्या शेतात पाठवावं लागेल. तेव्हा रमेश म्हणतो, मालक आज माझी बायको मीनाक्षी माहेरी गेली आहे, ती आज शेतात कशी येणार. हे ऐकताच गणपत संतापतो. तो रमेशला ओरडू लागतो आणि म्हणतो, ती दारूची बाटली परत खोलीत ठेव आणि तुझ्या कामाला लाग. रमेश ती बाटली परत खोलीमध्ये ठेवतो आणि पुन्हा आपल्या कामामध्ये व्यस्त होतो. पण गणपतचे मन कशातच लागत नाही. आता तो सोनालीबद्दल विचार करू लागतो. मात्र पुढच्या क्षणी त्याच्या मनात एक विचार येतो. त्याचा मुलगा विक्रम सध्या घरी आहे आणि तो घरी असताना त्याचा डाव यशस्वी होणार नाही. त्याच वेळी सासरा गणपत मुलगा विक्रमला फोन करतो आणि म्हणतो, विक्रम तू लगेच शेतात ये. पण विक्रम नकार देतो. तो म्हणतो, मी शेतात येणार नाही. तेव्हा गणपत म्हणतो, माझ्या खोलीत दारू ठेवली आहे, दारू प्यायची असेल तर लगेच तू शेतात ये. हे ऐकता विक्रम तयार होतो. तो घरातून मोटरसायकल घेऊन शेतात पोहोचतो आणि आपल्या वडिलांना भेटतो. गणपत म्हणतो, खोलीमध्ये दारू ठेवली आहे, चल बसून दोघे मिळून दारू पिऊ. अशा प्रकारे बाप लेक दोघेही खोलीत बसून दारू पितात. पण बाप गणपत अतिशय हुशार असा माणूस असतो. तो विक्रमला जास्तीत जास्त दारू पाजू लागतो आणि स्वतः मात्र खूप कमी दारू पितो. पाहता पाहता विक्रमला इतकी जास्त दारू पाजली जाते की तो जवळपास बेशुद्धच होतो आणि त्याची नशा खूप वाढल्यामुळे तो गाढ झोपून जातो. हे पाहून गणपत आपल्या मनात विचार करू लागतो की आता विक्रम गाढ झोपला आहे आणि घरी सोनाली पूर्णपणे एकटी आहे. या संधीचा फायदा घ्यायला हवा असा विचार करून गणपत खोलीतून बाहेर येतो. तो नौकर रमेशला आवाज देतो आणि म्हणतो, माझ्या मुलाकडे लक्ष ठेव. हे सांगून सासरा गणपत शेतातून मोटरसायकल घेऊन घरी निघतो. काही वेळातच तो घराजवळ पोहोचतो. तो दारावर टकटक करतो. सोनाली दार उघडते आणि गणपत घरामध्ये प्रवेश करतो. त्यानंतर सोनालीला म्हणतो, सोनाली मुख्य दरवाजा बंद कर. हे शब्द ऐकता सोनालीला लगेच समजतं की आज पुन्हा तिचा सासरा तिच्यासोबत चुकीचं वर्तन करणार आहे आणि घडणारही तेच असतं. मजबुरीने सोनाली घराचा दरवाजा बंद करते. तेव्हा गणपत म्हणतो, माझ्यासोबत खोलीत चल. सोनाली नाईलाजाने तिच्या मागे खोलीत जाते. गणपत खोलीचं दार बंद करतो आणि पुन्हा एकदा तिचा गैरफायदा घेऊ लागतो. तो त्याच्यावर अत्याचार करू लागतो आणि हे सर्व तोपर्यंत चालू राहतं जोपर्यंत सासऱ्याची इच्छा पूर्ण होत नाही. इच्छा पूर्ण झाल्यानंतर गणपत सोनालीला म्हणतो, आता मी दुसऱ्या खोलीत झोपायला जातो आणि संध्याकाळचे जेवण माझ्यासाठी तयार ठेव. हे बोलून गणपत दुसऱ्या खोलीत जाऊन झोपतो.
काही वेळातच त्याला गाढ झोप लागते. पण सोनाली मात्र आपल्या मनात विचार करू लागते. तिला वाटू लागतं की तिचा सासरा रोजच तिचा गैरफायदा घेत आहे आणि तो आयुष्यभर असेच करत राहील. आज सोनालीच्या मनात काहीतरी वेगळाच विचार सुरू झालेला असतात. तिला वाटते की सासरा गणपत आता राक्षस बनला आहे आणि या राक्षसाचा कायमचा बंदोबस्त करण्यातच तिचं भलं आहे. अनेक वेळा सोनालीच्या मनात विचार येतो की तिने पोलीस ठाण्यात जायला पाहिजे, पण गणपत हा पैशाने आणि प्रभावाने ताकदवान माणूस असतो. त्याची ओळख पोलिसांपर्यंत देखील पोहोचलेली असते. ही गोष्ट सोनालीला चांगलीच माहीत असते. सोनाली त्याच वेळी घरात एखादी हत्यार शोधू लागते, पण तिला घरात कोणतेही हत्यार दिसत नाही. मात्र घराबाहेर एक बैठक असते. त्या बैठकीमध्ये एक विळा पडलेला असतो. सोनाली तो विळा उचलते आणि तो घेऊन गणपतच्या खोलीत जाते. गणपतच्या खोलीत गेल्यानंतर सोनाली सर्वप्रथम त्या विळ्याने गणपतच्या पोटावर जोरदार वार करते. जसा तो वार होतो तसा गणपतच्या किंकाळ्या शेजाऱ्यापर्यंत पोहोचतात. गणपत मोठमोठ्याने ओरडू लागतो, पण तो पण सोनालीने त्याच्यावर अनेक वार केलेले असतात. आणि जेव्हा शेजारी घरात प्रवेश करतात तेव्हा सोनालीने गणपतचा शेवट केलेला असतो. गणपतचा मृत्यू झालेला असतो. शेजारी पाहतात की सोनालीच्या हातात रक्ताने माखलेला विळा आहे आणि गणपतचा मृतदेह खोलीमध्ये पडलेला आहे. आता शेजाऱ्यांपैकी एकाचे नाव संदीप असते. संदीप जवळच्या पोलीस ठाण्यात फोन करतो. साधारण 1 तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. त्यानंतर गणपतचा मृतदेह ताब्यात घेतात आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात. जेव्हा शेजाऱ्यांची चौकशी केली जाते तेव्हा पोलिसांना समजतं की सासरा गणपतची हत्या त्याची सून सोनालीने केली आहे. सोनाली जवळच बसलेली असते. त्यानंतर पोलीस सोनालीला ताब्यात घेतात आणि पोलीस ठाण्यात घेऊन जातात. तिथे जाऊन तिची चौकशी केली जाते. चौकशी दरम्यान सोनाली तिची संपूर्ण कहाणी पोलिसांसमोर सांगू लागते. ती पोलिसांना सांगते की तिचा सासरा तिचा सतत गैरफायदा घेत होता. जेव्हा त्याचे मन व्हायचे तेव्हा तो तिच्यावर अत्याचार करायचा आणि या त्रासाला कंटाळून तिने आपल्या सासऱ्याचा खून केला. जशी सोनाली आपला गुन्हा कबूल करते तसे पोलीस अधिकारी पुढील कायदेशीर कारवाई सुरू करतात. मात्र पुढे न्यायालयात काय होणार आहे हे त्यावेळी कोणालाही माहीत नव्हते. न्यायाधीश सोनालीला नेमकी कोणती शिक्षा सुनावणार हे भविष्यात आपल्याला समजेलच. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका.